सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आजचा व्लॉग एवढा स्पेशल आहे की आजच्या व्लॉगमध्ये स्टार्ट करता वेळेसच आपल्या बरोबर ज्ञाना आहे आणि ज्ञाना पण बोलते वेलकम बॅक टू अवर चॅनल, आई बाबांचं चॅनल आहे. आणि आता मी पण आली तिकडे. सो आज आहे पाडवा आणि दिवाळी पाडवा म्हटल्यावर आमचं खूप जास्त खुशियाँ रहती है पाडवे के दिन घरी. आणि फाल्गुनी सुंदर अशी रेडी झाली आहे. मागच्या वेळेसचा कलर साडीचा असाच होता ऑलमोस्ट, पण ती नाहीये, तो वेगळी आहे. कारण की मी सकाळी आज रील टाकली आहे तर त्याच्यामध्ये मी म्हटलं अरे सेम कलर वाटतो, मी पण नंतर रिअलाइज केलं की सेम पण कलर थोडासा वेगळा कलर आहे. कारण की हा कलर मला खूप आवडतो, चिंतामणी कलर, त्यामुळे मी बी घातला असेल काय माहिती. आणि तो मी आज पाडव्याला काहीतरी घेणार आहे. तुला काय बोलायचं? काही नाही, मला माहिती होतं. तुला माहिती आहे, कोणाला माहित नाही. सो तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आमच्याकडून, अभुनीकडून, अभुनी परिवाराकडून आणि सावी आणि ज्ञानाकडून सुद्धा. आणि ज्ञाना आता थोडीशी चलबिचल झाली, हात बाहेर काढायचा प्रयत्न करते खूप. तुम्हाला तर ज्ञाना लवकरच बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये, जे की आहे आपला फोटोशूट ब्लॉग. आणि आपला ज्ञानाचा इंस्टाग्राम आहे, उद्या भाऊबीज आणि नंतर दिवाळी सीरीज आपली झाली की मग आपण चालू करूया. आणि ज्ञानाचा इंस्टाग्राम आयडी मी इकडे टाकलेला आहे. तोपर्यंत होप सो 10,000 तिचे पण फॉलोअर्स होतील. आता 7-8 हजार झालेले आहेत. आपण तेव्हा 2 ब्लॉग नंतर तिचा नक्कीच फोटोशूट त्यांचा टाकूया. सावी आणि हिचा जो ब्लॉग आहे तो बघायला मिळेल तुम्हाला. आणि आता चला दिवाळी पाडवा साजरा करायला आमच्या बरोबर आणि खूप खूप मजा बघायला. आम्हाला वरच्या घरातून खाली जायचं असेल तर एवढी सगळी तयारी करून जायला लागते. हिचे कपडे, ड्रायशीट, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला घेऊन जायला लागते. आणि हा फोटो तुम्ही बघितला नसेल, पण हा फोटो आता तुम्हाला बघायला मिळेल. हा फोटो आहे मी फाल्गुनीला गिफ्ट केलेला. एक असा आमचा छोटासा पेंटिंगवाला फोटो आहे. म्हणजे आमच्या दोघांचा असा फोटो होता आणि मी तोच पेंट करून तिला दिला. स्नॅपचॅटवर इमोजीज होते हे आमचे दोघांचे, आणि तसंच्या तसं मी पेंट करायला सांगितलं आणि तिला गिफ्ट केलेलं ना फाल्गुनी. न्यूझीलंडवरून आली तेव्हा मी सरप्राईज दिलेलं ना तुला. आणि हे बघा आमच्या शोंटा कशा झोपतोय माझ्याजवळ. शोंटा बोललो की लगेच जाग येते आम्हाला. सोंटा बोलले की लगेच आम्हाला जाग येते. बाबाचा आवाज आला ना की लगेच आमचे डोळे उघडतात. असं वाटतं बाबा घेऊन जाणार, उचलून घेणार फिरायला. आणि बाबा किती गाणे बोलतो. बाबाला आता सिंगर बनायला लागणार आहे, कारण की तिला सगळे गाणे आवडतात. म्हणजे आता मी गाणे बोलतो ते अच्युतम केशवम, रामा रामा, किंवा सगळे आपले जे देवाचे गाणे आहेत मी सगळे बोलतो तिच्यासमोर. आणि ती मस्त झोपते ते बोलल्यानंतर. फक्त तिला थोडंसं बाजूला घेऊन मला करायला लागतं, पण ठीक आहे, छान आहे. ही पण एक आवड तिला मी लावली आहे प्रेग्नन्सी पासूनच. आली हो, आली. मातोश्रींचा फोन आली येतेच आहे, तिचे कपडे घेते. बघा एक इधर आहे. चावडू आपल्याला नाही झोप आली का? हे बघा कशी असते, हे बघा किती असते. आमची रोजची रुटीन झाली आता या दोघींना अशी इकडे घ्यायच्या हॉलमध्ये आणि झोपवायची. आणि हे आमच्या एक बहादूरला बघा हात कसा बाहेर काढायला लागतो. आई रेडी व्हायला गेली आहे, कधी येते काय माहिती. काय करते पण कळत नाहीये. बाला घरी घेऊन
नाही पहिले तुम्ही हा बंडल बंडल आहे का बंडल बंडल परत देणार नाही बंडल टेकली नाही परत रिपीट परत देणार नाही मला रिपीट अरे मग देणार नाही द्यासाठीच घेत आहेत बापरे आई टेबल दे टेबल दे जरा टेबल लगेच तुला पाहिजे ती आंघोळ केल्यापासून झोपली नाही अजून आम्ही आजच माझ्या शाळेला बोलली की ती अशी नाही करत आता चालू केलं चला आईने घेतला तो बंडल आता नाही देणार आई बंडल है ये पाया पड़ने का बंडल कितना बड़ा है देखते हैं बंडल बंडल काम बंडल काम बंडल काम मी तुला घेऊन जाईल काय बोला दुपारी घेऊन जाणार आहे काय घ्यायला नाही जाणार आहे दरवर्षीप्रमाणे तिसरा नंबर माझा लागतो 1 2 3 आईचा फोन पहिला सायलेंट करा या फोनचा आवाज म्हणजे ना आईला फोन द्या रे नवीन आईला फोन घेणार असं करा आई संध्याकाळी तुला फोन लागेल सावी खायचं काजू काजू बसले ये पाया पडणे का आता बघा ये पाया पडणे का जातो कॉम्पाउंड ठीक से पडो ठीक से अरे आईने मध्ये आली रेलच्या म्हणते सेल्समॅन वाटतं पण राहुल छान आहे करू का बंद
बघा बघा, आवडली का चॉईस माझी आवडली का? सो छान असा आमचा पाडवा सेलिब्रेट झाला आणि फोटोशूट पण आम्ही केलेलं. दादानी चेंज केलेले जेवायच्या घाईमध्ये. दादाला आता बघा इकडे बघा चेंज करायला लावलंय चेतनाने आणि फोटोशूट करण्यासाठी. पप्पांनी तर कधीच चेंज केला. हे बघ आजोबा ऑन ड्युटी झालेले आहेत पप्पा. दोघींना इकडे घेऊन सो पुढे पण अजून काय काय आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही बघत राहा की काय काय आहे आपल्या पाडव्यामध्ये आणि कोण कोण आपल्याला भेटणार आहे आज. आणि तुम्हाला मी दिलेलं सरप्राईज गिफ्ट कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडलं का? मागच्या वर्षी काय दिलेलं? मागच्या वर्षी मी दिलेलं कॉईन दिला, त्याच्या आदल्या वर्षी दिलेलं मंगळसूत्र, त्याच्या आदल्या वर्षी दिलेलं वळ. ह्या वर्षी काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून मी ते. ये देखो पोच देखो एक एक कैसे दे रे. भरपूर काढले त्याने, 20 फोटो काढले झाले. एकच फोटो म्हणजे भरपूर बस. तो मोठा सेलिब्रिटी आहे, त्याच्याकडे फोटोसाठी त्याला डिमांड देत नाही तो. बबलू बरोबर आहे. नाही मी आता याला काय बोललो, संध्याकाळी जेवायलाच बोललो. नॉनव्हेज आहे त्याच्यावर डिपेंड. मेरा फोन यूज कर रहा. ये देखो माँ ऑन ड्युटी. आल्या सुरुवात. छोटू अभी कोण आहे? आणि डॉक्टर ऑन ड्युटी घरी पण. इकडे. आणि माझी गर्लफ्रेंड. डॉक्टर ऑन ड्युटी. बबल्या काल काय होतं? चेक करे ना. मला चेक करे. हा चेक कर. हा चेक करे. थांबा चेक कर. हा काय झालंय बघ काकाला? हा काय झालंय काकाला? अरे थांब आमच्या केशामध्ये. हा काय झालंय बघ काकाला? पोटात बघ काय झालंय? गुडगुड होतंय का बघ काकाच्या? हा ते व्यवस्थित लाव. हा कर काकाला चेक कर. काका पकडतो. पेशंटच पकड. हा कर. हा चेक कर. काय झालंय पण? गुडगुड होतंय का पोटात? हा बघ गुडगुड होतंय. नाही दुसऱ्या दिवस ते नाहीसर दिलं पुढे गुडगुडतंय ना शियाले. काय होतंय? हा काय होतंय? हे ऐका काय होतंय डॉक्टर? काय होतंय काकाला? हा काय होतंय? हा धक्का मारते? नाही शियाली काकाला. मी तिला बोललो तुला पोट चेक केला मी काय बोलायचं इथे. आम्ही त्याला रिजेक्ट केलंय फोनला. काल पण मी तिला अशीच घेऊन फिरत होतो. कोण आहे बाबू? बाजूला फलकने ठेव. सांग कोण आहे बाबू? कोण आहे? हे ऐका नाव ऐका. हा नाना.
सावी नाव काय? सावी. खरंच त्रास नाही करत आता अजिबात. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 15 Pro. थँक्यू अभि दिल्याबद्दल. 512 GB 15 Pro हिने आत्ताच फोन घेतलेला आहे. आणि थँक्स टू प्रमोदिनी आणि सुमेध की एवढा मेहनत करून आम्हाला फोन पाठवून दिला. लवकर एकदम ऑन टाइम फोन आलेला आहे. येस. आणि दरवर्षी पाठवत असते. वेटिंग फॉर अनदर फोन. येस, दरवर्षी पाठवत असते. मला मागच्या वर्षी घेऊन आली आणि ह्या वर्षी आता 15 Pro. खूप छान आहे. छान आहे का? आवडलं का? हा, काहीतरी नवीन सगळंच वेगळं आहे. नोटिफिकेशन काय एअरड्रॉप पासून वेगळं आहे. सगळं वेगळं आहे ना. मग ए तुला सांगतात विचार करायला. तुला विचार कर. विचार नाही, माझं सगळं संपलेलं इकडे सगळं लॉक लावून ठेवलं. काय विचार नाही. मी त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना सांगून आले एक्सपेक्ट करू नका मला परत इकडे येणार. डॉक्टरांना पण ज्या मुलींचा पीक आहे या वर्षी भरपूर मुली झाली. नाही तू बाजू. थँक्यू. नमस्कार. थोड्या महिन्यांनीच मोठा आहे तू. महिन्यांनी वर्षांनी. आणि फ्रेंडशिप डे गिफ्ट कुठे आहे? ब्लाऊज नाही आणला. पण माझ्याकडे सेम असं शिवाय. मी ब्लाऊज घरीच ठेवला. त्याने कापून दिलं तर. फ्रेंडशिप डे गिफ्ट कुठे आहे? आज थोडी फ्रेंडशिप डे. काय केलंय? बाळासाठी बाबू असं नाही करत, असं नाही करत. कशाची साडी आहे? असं नाही करायचं. काय केलंस तू? ज्ञानाला मेकअप काय केलं? मेकअप. इथे मी करत असते मेकअप. ही पाठीमागे तिचं सेक्शन बनवलंय ना. आणि मग खोटा नाहीसा नाही खरं नाहीसा. एवढी लिपस्टिक फटके देईल पुसायला लावून. आय शॅडो. हेअरस्टाईल छान आहे. भावी पण तशी जमली ना. भावी जाम मेकअपचा वेळ भावीला. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा, दिवाळी पाडवा. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. असं माझं झालंय गोंधळ. पाडव्याच्या हार्दिक पाडवा गुढीपाडवा असं होऊन. मला तू विषयच नाही केलं. हे घे, हे घे, हे घे. हे पप्पांनी गिफ्ट पण आणले बघ तुला पाडव्याला. पाडव्याचं गिफ्ट. पाडव्याचं गिफ्ट पप्पांकडून. डमरू दाखवायला. थँक्यू काका. राहू दे. खोटं गिफ्ट द्यायला येते मला. छान आहे गळ्यातलं ग. फोटोशूट बाकी आहे. दिवसानंतर दड फोटो काढतो. सो पाडव्यानिमित्त आम्ही चाललोय कुठे. सावीला पण बाहेर घेऊन गेले, ज्ञानाला पण बाहेर घेऊन गेले. आणि बघा ना, एवढंसं बाहेर घेऊन गेल्यानंतर आमचं घर असं वाटतं किती खाली आहे, सुना आहे. आता तर सुट्टीला दोघी पण जाणार आहेत माहेरी. त्याच्यानंतर तर असं आमचं घर आम्हालाच एकदम रिकामं वाटेल. सो पण ठीक आहे, त्यांना पण थोडीशी रेस्ट पाहिजे, चेतनाला पण फाल्गुनीला पण. त्यामुळे त्यांना गेलं पण पाहिजे. पण ठीक आहे, चालूया. सो चलो, आता आमच्याबरोबर सोबत राहा. आम्ही कोणाला भेटतोय ते बघा. या दोघींना घेऊन चाललो आहे. आणि आमच्या मातोश्री आहेत सोबत, पिताश्री नाही आहेत, दादाश्री पण नाही आहेत. मी घेऊन चाललो आहे. तोपर्यंत कनेक्ट राहा. चला. हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.